हॅलो, हाय, नमस्कार. राम राम महाराष्ट्र. कसे आहात? मजेत ना? मित्रांनो, कडक उन्हाळा असो किंवा ओला चिंब करणारा पावसाळा, आपल्या महाराष्ट्राचा रुबाबच वेगळा. याच रुबाबात आणि थाटात मी तुमची मैत्रीण श्यामली आणि मी तुमचा मित्र शंतनू आपलं स्वागत करतोय एका नव्या कोऱ्या दर्जेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे फार्म टू सिटी. छत पर या आंगन में या बालकनी के कोने पर खिलखिलाते हैं कुछ गुलाब, मुस्कुराते हैं कुछ टमाटर, और मुंह जलाते किचन गार्डन की हरी मिर्ची. आ गया है, आ गया है फार्म टू सिटी, 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 फार्म टू सिटी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. वा, क्या बात है शंतनू. फार्म टू सिटी. अरे पण मित्रा, हे फार्म टू सिटी नक्की आहे तरी काय? मला वाटलंच तू हा प्रश्न नक्की विचारशील. अगं, ऍटलीस्ट नावावरून तर अंदाज बांधायचा होतास ना. बरं सांग, तुला काय वाटतं, फार्म टू सिटी मध्ये नक्की काय असेल? फार्म म्हणजेच शेती क्षेत्राला शहराकडे घेऊन जाणे. करेक्ट. बरं बरं, तुला तर कळलं. आता जास्त सस्पेन्स न ठेवता आपल्या श्रोत्यांना सुद्धा सांगूयात ना, फार्म टू सिटी नक्की आहे तरी काय. तर श्रोते हो, आणि खास करून युवा मित्रांनो, नागपूरच्या फुटाळ्याजवळ फिरणं, अमरावतीचा चविष्ट गिला वडा खाणं, पुण्यात नाटकं आणि सिनेमे पाहणं, मुंबईचा वडापाव चाखणं, अकोल्यात आपल्या कट्ट्यावरच्या टवाळक्या आणि एक्झामच्या आधी शेगाव दर्शन, आणि या सगळ्याच धावपळीत असतं आपल्या करिअरचं टेन्शन. अगदी खरंय शंतनू. आपण कधी विचार केलाय का की आपण कितीही हायटेक झालो तरी आपला मूळ पाया हा आपल्या काळ्या मातीशीच जोडलेला आहे. आजची आपली पिढी शेतीकडे नुसतं जुनाट आणि मेहनतीचं काम म्हणून बघते. पण मित्रांनो, या क्षेत्रात करिअरच्या आणि इनोव्हेशनच्या किती भारी संधी दडल्या आहेत याची तुम्हाला कल्पना आहे का? म्हणूनच आजचा हा खास कार्यक्रम आम्ही घेऊन आलोय, जी जोडेल शहराची नाळ शेतीशी आणि शेतीची नाळ युवा मित्रांशी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय द्वारा प्रायोजित कार्यक्रम फार्म टू सिटी. श्यामली, कार्यक्रम तर आपण पुढे नेऊच. हो. त्याआधी एक छोटासा प्रश्न होता. काय आता? मला सांग, तुला आईस्क्रीम खायला आवडतं ना? हो, खूप. अरे पण हे काय मध्येच? हा, अगं काही नाही का. मला सांग, तुझं फेवरेट आईस्क्रीम कोणतं? सोपं अरे, केशर पिस्ता. अरे वा, काय बोललीस, केशर पिस्ता. मलाही खूप आवडतं. अरे हो, पण मला सांग, याचा इथे काय संबंध? अगं सांगतो. आता केशर हा विषय तूच काढलायस तर त्याबद्दल सगळ्यांनाच थोडी माहिती पण देतो. बरं. बघ, केशर हा जगातील सर्वात महाग मसाल्यांपैकी एक आहे. हो. हा वनस्पतीचा एक प्रकार असून त्याच्या फुलांमधील लालसर तांबूस रंगाचे स्त्री केसर म्हणजे स्टिग्माज वाळवून केशर तयार केलं जातं. हो, आणि याचा वापर अन्न पदार्थांची चव, सुवास आणि रंग वाढवण्यासाठी, तसंच औषध आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा केला जातो. अगदी बरोबर. आणि तुला माहितीये, भारतात ऐतिहासिक दृष्ट्या जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील थंड हवेच्या ठिकाणी केशर शेती केली जाते. पण शंतनू, जर मी तुला सांगितलं की केशर शेती महाराष्ट्रात म्हणजेच पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर सारख्या ठिकाणी पण होऊ शकते, तर तुझा विश्वास बसेल का? काय? पुणे, नागपूर? अगं काय सांगतेस? अरे खरंच, विश्वास बसत नाहीये ना? हरकत नाही. तर शंतनू, गाण्यापूर्वी आपली केशर शेतीवर चर्चा सुरू होती, बरोबर? हो. आणि तुला विश्वासच बसला नाही की महाराष्ट्रातही केशर शेती होऊ शकते. नाही, म्हणजे विश्वास बसला नव्हता खरा, पण ना मध्ये मी हळूच AI ला विचारून माहिती काढली आणि खरंच खात्री पटली ग. महाराष्ट्रात सुद्धा केशर शेती होऊ शकते, किंबहुना सुरूच आहे. असं म्हणजे आता खात्री पटली तर तुला? हो, पण मला वाटतं आपली तरुण मंडळी हे ऐकून जरा गोंधळली असावी.
अरे मग विचार काय करतोस? यांची थेट भेट विदर्भातील एका तज्ञ जोडप्यांशीच घालून देऊ की, जे स्वतः यशस्वी केशर शेतकरी आहेत. अगं अगदी मनातलं बोललीस. तर मित्रांनो, भेटूया मुक्काम त्रिमूर्तीनगर, जिल्हा नागपूर येथील प्रगत केसर शेतकरी आणि व्यावसायिक दाम्पत्याला. भेटूया अक्षय होले आणि दिव्या होले यांना. नमस्कार सर आणि मॅडम, तुम्हाला सुद्धा नमस्कार. फार्म टू सिटी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. मला असं सांगा की आपण गेल्या 5 वर्षापासून ही केसर शेती करत आहात, तर प्रेरणा तुम्हाला कुठनं मिळाली? आम्हाला बेसिकली फार्मिंगमध्ये खूप इंटरेस्ट होता, पण अक्षय बिझनेसमध्ये असल्यामुळे आणि मी जॉबवर असल्यामुळे आम्ही दोघं ते नव्हतो करू शकत. पण आम्हाला जी शेती करायची होती ती बेसिकली टेक्नॉलॉजिकल फार्मिंग करायची होती. तर मग त्याच्यासाठी आम्ही भरपूर रिसर्च केली, प्रोडक्ट्स शोधलेत आणि त्याच्यानंतर अशी शेती जे आम्ही आमचं काम करून सुद्धा करू शकू, जी थोडी युनिक असेल, हे आम्ही रिसर्च केल्यानंतर तेव्हा जाऊन आम्ही केसर शेतीवर पोहोचलो. आणि तुम्ही जे म्हणाले की तुमचं वर्किंग सुद्धा आधी दुसऱ्या याच्यामध्ये सुरू होतं, तर ते आताही सुरू आहे? ऍक्च्युली गव्हर्नमेंट जॉबवर होती मी. 7 वर्ष जॉब केलेला आणि त्याच्यासोबतच आम्ही याची रिसर्च करत आलेलो आणि आता मी फुल टाइम आय एम इन टू दिस बिझनेस ओनली. अरे वा, खूप छान. म्हणजे याचाच अर्थ की या बिझनेसमधनं अर्निंग्स खूप चांगले आहेत. येस, दॅट्स ट्रू. अक्षय जी, तुम्ही काय सांगाल तुमच्याबद्दल? मी बेसिकली इंजिनिअरिंग ड्रॉपआउट आहे. त्यानंतर मी पदवी शिक्षण वगैरे कंप्लीट केलं माझं आणि आधीपासूनच बिझनेस आणि व्यवसायामध्ये काहीतरी करून दाखवण्याची आवड होती आणि शेतीची पण आवड होती. त्यामुळे या फील्डमध्ये आलो. माझे आधीचे पण आणि आताचे पण काही बिझनेसेस आहे जे सुरू आहेत, जे हॉटेल इंडस्ट्री म्हणा किंवा कपड्यांचा व्यवसाय म्हणा. तर हे सगळे व्यवसाय मी आतापर्यंत करत आलेलो आहे आणि पुढे पण करतो आहे केसरच्या व्यवसायासोबत. तर अक्षय होले सर आणि दिव्या होले मॅडम, आता आम्हाला हे सांगा की कृत्रिम जी शेती आपण करता, केशर शेती जी आहे, ती पारंपरिक शेतीपेक्षा कशी वेगळी आहे? आमच्या बऱ्याचशा शेतकरी बांधवांना याबद्दल माहिती नाहीये, तर कृपया आम्हाला सांगावं. पारंपरिक जी केसर शेती असते ती आपण नॉर्मली जसं बाकी शेती असतात, जमिनीचा वापर करून, पाणी, माती या सगळ्या गोष्टींचा प्रयोग करून आणि नॅचरल क्लायमेटिक कंडिशन्सवर डिपेंड राहून, जे बाहेरचं वातावरण आहे ते जसं सुरू आहे त्याच्या भरोश्यावर राहून जे शेती केली जाते ती आपली पारंपरिक शेती झाली. आणि आधुनिक पद्धतीने आम्ही जी केसर शेती करतो ही एक बंद खोलीत केली झालेली, म्हणजे केसर शेती ही आम्ही बंद खोलीत करतो. त्यात आपण सगळे ऑटोमेशन करतो, आपण सगळे इक्विपमेंट्स, मशिनरीज लावून ते सगळे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जे बाहेरच्या वातावरणात आहे आणि त्या झाडाला जे योग्य आहे ते सगळं त्याला प्रोव्हाइड करून आम्ही याची शेती करतो. दॅट इज म्हणजे टेक्नॉलॉजिकल फार्मिंग जे आपण म्हणतो ते. बरं, तर यासाठी कोणतं वातावरण आवश्यक असतं आणि ते नियंत्रित पद्धतीनं कसं काय तयार करता येईल? केसर शेती, जसं आपण ऐकलं असेल की केसर शेती ही थंड्या ठिकाणी केली जाते, जसं की काश्मीर. त्याच्यामुळे या शेतीला करण्यासाठी थंड वातावरणाची आवश्यकता असते. तर आम्ही त्याच प्रकारे एक खोली तयार करून त्यामध्ये सर्व जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स किंवा घटक म्हणतो आपण, ते सर्व घटक त्याला इक्विपमेंट्स, मशिनरीजद्वारे त्या बियांना, त्या कंदांना आम्ही प्रोव्हाइड करून ही केसरची शेती करतो. शंतनू, काय भारी वाटतंय नाही हे सगळं ऐकून? महाराष्ट्रात केशर शेती, तेही विदर्भासारख्या उष्ण ठिकाणी, केवळ चमत्कारच म्हणायचा नाही का? हो ना, मलाही हे सगळं ऐकून आश्चर्य वाटतच आहे, पण मजाही येते. खरंच, कुठल्याही नवीन विचारांमागे हा हिरवा निसर्ग आणि ही प्रकृतीच कारणीभूत आहे. करेक्ट. आणि अशाच नवीन विचारांनी चमत्कार घडवून आणणाऱ्या अक्षय होले आणि दिव्या होले आज आपल्या सोबत केसर शेतीविषयी चर्चा करतायत. तर पुढे आपण असं सांगावं की लागवडीपासून काढणीपर्यंतचं कालचक्र किंवा सायकल कशी असते? याचं जे प्लांटेशन पिरियड असतो तो ऑगस्ट महिन्याचा असतो. जुलै एंड किंवा ऑगस्ट फर्स्ट वीक 15 तारखेपर्यंत आपण याचं प्लांटेशन करतो आणि डिसेंबर मिड पर्यंत आपलं हार्वेस्टिंग कम्प्लीट होतं. तिथनं मग ड्राईंग वगैरे प्रोसेस सुरू होते. सॅफ्रॉन केसरला आपण वाळवतो आणि मग त्याला मार्केटमध्ये विकण्याकरता काढतो. त्याला 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी लागतो फायनल हार्वेस्टिंग नंतर, फायनल पीक निघाल्यानंतर. आणि त्यानंतर याला
ज्या बिया असतात ज्या आम्ही ऑगस्टमध्ये प्लांट करतो त्यांना मग आम्ही प्रोपोगेशनसाठी मल्टिप्लिकेशनसाठी आम्ही त्यांना पुन्हा 8 महिन्याकरता मातीमध्ये प्लांट करतो, जेणेकरून ती जी बी आहे तिला जे पाहिजे जे घटक हवे आहेत ते घटक आम्ही ती मातीपासून घेऊ शकली पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना मातीमध्ये प्लांट करतो आणि ती एक बी स्वतःला मल्टिप्लाय करून तिला ती बेबी सीड्स पण तयार करते आणि त्या सीड्स पण पुढे जाऊन आपल्याला कामात येतात. तर तो जो 8 महिन्याचा पिरियड असतो तो सुद्धा खूप महत्वाचा असतो या शेतीमध्ये आणि ही सायकल रिपीट अशीच चालत राहते. मला असं सांगा की पारंपरिक शेतीच्या तुलनेत या पद्धतीत उत्पादन, गुणवत्ता आणि उत्पादनात काय नेमका फरक तुम्हाला जाणवला? जी आपण पारंपरिक शेती करतो त्याच्यात आपल्याला पूर्णपणे आपण निसर्गावर डिपेंडेंट आहे. बरोबर. पण ही जी टेक्नॉलॉजिकल फार्मिंग आम्ही करतो हे सगळं एका बंद खोलीत झाल्यामुळे आणि इक्विपमेंट्स आणि मशिनरीद्वारा दिल्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असतात. आणि पारंपरिक शेतीत प्रत्येक वेळेस जसं कीड पडली तर कीटनाशक वापरल्या जातात. त्याच्यानंतर जर सॉइलची फर्टिलिटी कमी झाली तर फर्टिलायझर वापरल्या जातात, केमिकल्सचा प्रयोग केला जाते आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याचं जे ग्रेड असतं त्याची क्वालिटी ती कमी होते, त्याच्यात जे न्यूट्रिशन कंटेंट असतं ते कमी होते. पण आपण जेव्हा ते टेक्नॉलॉजिकल फार्मिंगमध्ये आपण जर विचार केला तर बाहेरचे जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहे किंवा क्लायमेटिक चेंजेस आहे जे आजकाल खूप कॉमन गोष्टी आहे, बरोबर, तर त्या सगळ्या गोष्टींचा फरक आत पडत नाही त्या बंद खोलीमध्ये आणि आपण सगळं आपल्या हिशोबाने देऊ शकतो. कुठलाही कीट आपल्या शेतीमध्ये येत नाही, त्याच्यामुळे कुठल्याही स्टेजला कीटनाशक किंवा फर्टिलायझर, केमिकल याचा वापर आपल्याला करायची गरज पडत नाही. त्यामुळे उत्पन्नाची क्वालिटी पण चांगली असते आणि उत्पन्न पण जास्ती निघतं. खूप सोप्या पद्धतीने आपण इतकी महत्वपूर्ण माहिती देत आहात. आपल्यासोबत चर्चा अशीच सुरू ठेवूया. वा शंतनू, आपल्या चर्चेमध्ये ही सुमधुर गाणी ऐकलीत ना तर मन कसं ताजंतवानं होऊन जातं बघ. हो, आणि याच ताज्या मनात नवीन काही करण्याची उर्मी सुद्धा येते. जसे आपल्या होले दाम्पत्याने विदर्भात केलेली केसर शेती. अगदी खरंय. तर श्यामली, सुरू ठेवूया अक्षय होले सर आणि दिव्या होले मॅडम सोबतची चर्चा. याबद्दल आम्हाला सांगा की हा सेटअप नेमका कसा असतो, कसा लावलेला आहे तुम्ही, म्हणजे सुरुवात कशापासून केली आणि आता तो कुठल्या स्टेजवर आहे? आम्ही केसरचं उत्पादन घेण्यासाठी सर्वात आधी एक इन्सुलेटेड रूम किंवा तुम्ही म्हणू शकता जो घरचा आपला फ्रीज किंवा रेफ्रिजरेटर असतो त्या प्रकारे एक रूम तयार करतो. त्यामध्ये सर्व इक्विपमेंट्स आम्ही लावतो, ज्याच्याद्वारे आम्ही त्या बीला आपण लाईट, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड असतं, त्याच्यानंतर ह्युमिडिटी असते, यास अजून 1-2 घटक असतात, ते आपण त्याला देतो. तर आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्याला आम्ही एका छोट्या खोलीपासून सुरुवात केली आणि आता जे आम्ही आमच्या शेतकऱ्यांना किंवा आमच्या स्टुडंट्सला जे आम्ही पुढे प्रोजेक्ट लावून देतो त्याच्यामध्ये हे सर्व इक्विपमेंट्स आणि ती रूम रेडी करून देण्यापासून तर केसर तिथे प्लांट करून त्याला कुठलं अनुकूल वातावरण देऊन त्याच्यापासून चांगल्यात चांगलं उत्पन्न घेता येईल याच्यासाठी सुद्धा आम्ही आमच्या कस्टमर्सला मदत करतो आणि मग त्याला मार्केटमध्ये विकण्यासाठी सुद्धा पूर्ण मदत आम्ही त्यांना करतो. तर अक्षय होले सर आणि दिव्या होले मॅडम, आमचा पुढचा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारू इच्छितो. असं म्हणता येईल की प्रत्येक सेक्टरच्या किंवा प्रत्येक घटकातले लोक याच्यामध्ये येऊ शकतात आणि ऑब्व्हियसली तुम्ही त्यांना आतापर्यंत ट्रेनिंग सुद्धा दिलेलं आहे. हा जो प्रोडक्ट आहे हा नियंत्रित वातावरणात करता येऊ शकतो, म्हणजे शहरी भागातही घेता येऊ शकतो. तर ज्यांना कोणाला आता ही केसर शेतीकडे वळायचं असेल तर आपण काय सांगाल अशा लोकांना की त्यासाठी त्यांनी नियोजन कसं करायला हवं? आम्हाला हे माहितीये, जसं आम्हाला कल्पना आहे की एक व्यक्ती जेव्हा जॉब करतो किंवा तो प्रोफेशनल आहे तर त्याला जास्ती वेळ देणं हे काही शक्य गोष्ट नाही आहे. त्यामुळे आम्ही पहिले प्रशिक्षण देतो. प्रशिक्षण देणं झाल्यावर आम्ही टर्नकी प्रोजेक्ट कम्प्लिटली लावून देतो. म्हणजे तुम्हाला जर केसर शेती करायची आहे तर तुम्ही शिकल्यानंतर त्याला प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करायसाठी जी हँड होल्डिंग लागते ती पण आम्ही प्रोव्हाइड करतो. तर त्यांचा पूर्ण प्रोजेक्ट, जसं सरांनी मेन्शन केलं की एक इन्सुलेटेड रूमची गरज पडते, इक्विपमेंट्स, मशिनरी आहे, मग या सगळ्या गोष्टी कुठे मिळतात, कसं शोधायचं, मग 4 जागी कसं फिरायचं, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकासाठी थोडं कठीण आहे. जी रिसर्च आम्ही 5 वर्ष केली ती जर एक व्यक्ती प्रशिक्षण गेल्यावर 5 वर्ष करतील तर ते काही शक्य गोष्ट नाहीये. आणि तेच सोपी करण्यासाठी आम्ही एकाच त्यांना फक्त म्हणजे जसं कोणी इंटरेस्टेड आहे तर त्यांना त्यांच्याकडे जी पण जागा आहे, मोस्टली आमचे जे प्रोजेक्ट्स आहेत जसं मी सांगितलं की आमचे ऑल ओव्हर इंडिया 164
प्रोजेक्ट्स आम्ही यावर्षी लावले. आधीचे असं पकडून 200च्या नियर अबाउट आहेत. तर ते 200 प्रोजेक्ट जे आहेत ते भारताच्या वेगळ्या वेगळ्या भागात आहेत. तर त्याच्यात मॅक्झिमम जे आमचे प्रोजेक्ट्स आहेत ते लोकांच्या टेरेसवर आहे. तर टेरेस ही एकदम अनयुटिलाइज जागा असते. तर अशा जागेवर आम्ही त्यांचा पूर्ण प्रोजेक्ट उभा करून देतो. त्याच्यानंतर त्यांना प्रत्येक स्टेपवर जे हँड होल्डिंग लागते की उत्पन्न कसं घ्यायचं, प्लांटेशन कसं करायचं, हार्वेस्टिंग कसं करायचं, पॅकेजिंग कसं करायचं किंवा ड्राईंग कसं, प्रत्येक स्टेपवर प्रत्येक प्रोसेसमध्ये आमची टीम त्यांना गाईड करते आणि हेल्प करते. कस्टमरचं फक्त एवढंच असतं की त्यांना त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे आणि त्यांच्या मोबाईल ॲपद्वारे त्यांना ते ऑपरेट करायचं आहे. एक नवीन व्यक्ती ज्याला व्यावसायिक व्हायचं असेल त्याला आपला काय संदेश राहील? सगळ्यात मुख्य गोष्ट की या शेतीमध्ये कुठल्याही व्यक्तीला आपल्या डे टू डे रुटीनमधनं खूप जास्त वेळ काढून याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता पडत नाही. आजच्या तारखेला आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये ऑटोमेशन आणि सगळ्या गोष्टी तुम्ही मोबाईल ऑपरेटेड आम्ही केलेल्या आहेत, ज्याच्यामुळे की तुम्ही जर कुठे जॉब करत असाल किंवा तुमचा इतर कुठला जरी व्यवसाय असेल तरी सुद्धा तुम्ही याला आपल्या रिकाम्या जागेवरती इन्स्टॉल करून तुम्ही याच्यापासून उत्पन्न जनरेट करू शकता. तुम्ही एकदा इन्व्हेस्ट केले तर तिथून साधारणतः 15 ते 20 वर्ष तुम्ही चांगलं उत्पन्न याच्यापासून घेऊ शकता. नक्कीच आपल्या फ्युचर प्लॅन्ससाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपले जे तरुण उद्योजक आहेत आजच्या पिढीतले ते सुद्धा इकडे वळू शकतात आणि त्यांना सुद्धा ही माहिती नक्कीच उपयुक्त आणि फायदेशीर ठरेल. धन्यवाद. धन्यवाद. श्यामली, इंग्रजीत एक म्हण आहे, वेअर देअर इज विल देअर इज अ वे. म्हणजे जिथे इच्छा असते तिथे मार्ग आपोआप निघतात. आणि याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचे आपले तज्ज्ञ पाहुणे अक्षय आणि दिव्या होले. खरंच आपण आणि आपल्यासोबतच आजच्या तरुणांनीही हाच बोध घ्यायला हवा, नाही का? मानलं की आपण टेक्नोसेव्ही आहोत, तंत्रज्ञानाशी आपलं नातं अतूट आहे. पण त्याच तंत्रज्ञानाने आपण शेती क्षेत्रातही काम केलं तर आपलं स्वतःचं करिअरच घडणार नाही. आपण इतरांची सेवा सुद्धा करू आणि इतरांसाठी एक आदर्श सुद्धा ठरू. वा, अरे शंतनू, गप्पांमध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही रे. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. अरे हो श्रोते हो, आशा करतो आजचा आगळा वेगळा आणि नवीन कार्यक्रम फार्म टू सिटी तुम्हाला नक्की आवडला असेल. आजच्या कार्यक्रमाची वेळ इथे संपते. भेटूया पुढच्या बुधवारी एका नवीन विषयासह. तोवर मी तुमचाच मित्र शंतनू आणि मी तुमची मैत्रीण श्यामली घेतोय आपली रजा. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. छत पर या आंगन में या बालकनी के कोने पर खिलखिलाते हैं कुछ गुलाब, मुस्कुराते हैं कुछ टमाटर, और मुंह जलाती किचन गार्डन की हरी मिर्ची. आ गया है Farm to city, farm to city, farm to city, farm to city, farm